Hello students, welcome again. Now in this video we are going to learn about the chemical properties of metals from the 8th chapter metallurgy. And according to your textbook, I will suggest you please keep your textbooks with you in front of you when you will watch this video. So we are on page number 94. On this page or this topic helps you a lot for answering the questions for 1 mark also, 2 marks also. In give reason, some questions will be there, some optional cases are there related to the chemical properties. We will see one by one the properties. The first property according to your textbook, पेज नंबर 94 वर या. वरती बघा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स दिलेले आहेत. त्यातली पहिली प्रॉपर्टी हेडिंग्स नाही आहे, बट इट इज मेन्शन दॅट ऑल मेटल्स हॅव द ॲबिलिटी टू लूज द इलेक्ट्रॉन्स. So they form positive ion. I have written it. Metals have the ability to lose electrons, then they forms positive ion. Similarly, the second property of metals, it is very important chemical property of metal according to the state board exam. See, while writing in this property, what is this property? When metals react with oxygen, then metal oxides are formed. जो मेटल असेल त्या मेटलची ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होते आणि त्या मेटलचं ऑक्साईड फॉर्म होतं. यावर एक्झामला आत्तापर्यंत 2 क्वेश्चन येऊन गेलेत. एक क्वेश्चन आलेला आहे मार्च 19ला 2 मार्क्ससाठी. क्वेश्चन वॉज गिवन इन दिस वे दॅट बिटवीन सल्फर अँड सोडियम विच इज द मेटल. 1 मार्कला लिहायचं आहे तुम्हाला आन्सर. आणि पुढचा क्वेश्चन होता एक्सप्लेन इट्स रिॲक्शन विथ मेटल. मार्च 19ला केमिकल प्रॉपर्टी ऑक्सिजनची विचारली होती मेटल्सची. त्यामध्ये टिपिकल एक डायरेक्ट मेटल रिलेटेड क्वेश्चन होता. बिटवीन सोडियम अँड सल्फर विच इज द मेटल. आपला आन्सर असेल बिटवीन सोडियम अँड सल्फर, सोडियम इज द मेटल अँड देन एक्सप्लेन इट्स रिॲक्शन विथ ऑक्सिजन. मग आपण आता इथे रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन हा पॉईंट घेणार आहे, म्हणून मी ते इम्पॉर्टंट मेन्शन केलं आहे मुद्दाम. आणि सप्टेंबर 21ला 2 मार्कला गिव रिझन आलं होतं की सोडियम मेटल केरोसिनमध्ये का ठेवतात. त्याचं पण रिझन मी तुम्हाला सांगते. आत्ता पण ही कन्सेप्ट एक्सप्लेन करते मी. When metals react with oxygen, their metal oxides are formed. ओके, मी सिम्बॉलिक ती रिॲक्शन अशी लिहील. मेटल प्लस ऑक्सिजन गिव्स मेटल ऑक्साईड. जो मेटल रिॲक्ट होईल ऑक्सिजन बरोबर त्याचं ऑक्साईड फॉर्म होईल. मग आता क्वेश्चन बोर्डला जो क्वेश्चन येऊन गेला की सल्फर आणि सोडियममध्ये मेटल कोण आहे. वी हॅव रिटन द आन्सर बिटवीन देम सोडियम इज मेटल. नेक्स्ट क्वेश्चन वॉज गिवन देन एक्सप्लेन इट्स रिॲक्शन विथ मेटल. अकॉर्डिंग टू युअर टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 94 इफ यू ऑब्झर्व द फर्स्ट रिॲक्शन ऑफ मेटल इज गिवन ऑफ द सोडियम. जे फर्स्ट एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 94 प्रिंट आहे ऑफ केमिकल रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल बघा सोडियमचंच आहे. इफ आय एम रायटिंग दिस रिॲक्शन, आय एम नॉट बॅलन्सिंग, आय एम नॉट कॉपी इट फ्रॉम डिरेक्टली टेक्स्टबुक. सपोज मी लिहिलं आहे वेन सोडियम रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन देन सोडियम ऑक्साईड इज फॉर्म. That means we must know the chemical formula for sodium oxide. It is Na2O, not NaO. It is Na2O is known as sodium oxide. According to this reaction, it is not balanced because oxygen in products there is a single atom of oxygen. 2 atoms of sodium are shown here. Because it is the chemical formula of sodium oxide. So for balancing reaction we have to take 2 molecules of sodium or 2 atoms. मग सोडियमचे 2
ऑक्सिजनचे 2, we get Na2O. But again, according to this, chemical reaction is not balanced because we have 2 oxygen in the reactant. So we have to consider here 2 times oxygen. 2 times oxygen घेतला तर 4 ऑक्सिजन झाले. मग इथे जर मला 4 ऑक्सिजन परत बॅलन्स करायचे असतील तर पुन्हा रिॲक्शन आपली इम्बॅलन्स होतीये. त्यामुळे आपल्याला ही रिॲक्शन बॅलन्स करायला मला इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर सोडियमचे झाले 4 ॲटम. सो हिअर 4 टाइम्स सोडियम प्लस ऑक्सिजन गिव्स 2 टाइम्स Na2O. Sodium is in solid state, oxygen is in gaseous state, and add it is a oxide. Sodium oxide, कोणतंही मेटल ऑक्साईड इज ऑलवेज इन सॉलिड फॉर्म. मग एक्झामला तुमचं आन्सर राहिलं असतं when sodium reacts with oxygen it gives its oxide, that is sodium oxide, and writing the balance chemical reaction you will get 1 mark, or according to the marking system half etc. like this. पण हा क्वेश्चन एक्झामला येऊन गेला आहे सोडियमची रिॲक्शन विथ वॉटर oxygen. Similarly, if you observe below that, one more reaction I am going to explain, and then I will explain what reason was there in the board exam September 21 related to sodium. One more example I am going to explain. Magnesium ribbon vein reacts with oxygen. It forms magnesium oxide only. It is not Mg2O. It is only MgO. आणि सोडियम मात्र सोडियम ऑक्साईड मात्र Na2O हा त्याचा फॉर्म्युला आहे. अगेन बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला इथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल ऑक्सिजन बॅलन्स करायला. ऑक्सिजन बॅलन्स झाला, मॅग्नेशियम इम्बॅलन्स झाला, त्याला बॅलन्स करायला 2 टाइम्स मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन गिव्स मॅग्नेशियम ऑक्साईड. मीन्स when metal reacts with oxygen they forms metal oxide. 2 examples I have written on board. Now these are metal oxides. Metal oxides are basic in nature, non-metal oxides are acidic in nature. metal oxides नेहमी बेसिक असतात. जेव्हा आपण ह्या ऑक्साईड्सला पाण्यामध्ये डिझॉल्व करतो ना, दे आर इझिली वॉटर सोल्युबल. पाण्यामध्ये जेव्हा डिझॉल्व करतो त्यावेळेला ते रेड लिटमस रेड होतो. दॅट मीन्स मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर किंवा दे आर बेसेस. मेटल ऑक्साइड्स आर बेसेस. नाउ रिलेटेड टू दिस, if you observe below the chemical reaction of sodium with oxygen, below that if you read your textbook, it is given that on exposure with air sodium rapidly catches fire, and so to prevent the accidents sodium is always kept in kerosene. So this question was there in the board exam September 21 for 2 marks. Give reason as sodium is kept in kerosene. So according to that, if there is a question for 2 marks, you have to mention your answer in mostly related to 4 points. Minimum 4 points, minimum 2 or minimum 4 points according to that particular question. कसं एक्सप्लेनेशन असेल त्याच्यावर डिपेंड असतं. समजा हा क्वेश्चन आला, वाय सोडियम इज केप्ट इन केरोसिन और सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन. का? नंबर 1, सोडियम इज हायली रिॲक्टिव्ह मेटल. फर्स्ट पॉईंट येईल तुमचा हायली रिॲक्टिव्ह. नंबर 1 आय विल राईट हायली रिॲक्टिव्ह. विच मेटल? सोडियम. सोडियम इज हायली रिॲक्टिव्ह मेटल. Number 2, exposure to air. That means when sodium is kept in air, it reacts with oxygen vigorously.
ओके. इट रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन विगरसली, किंवा तुम्ही असं लिहा ॲट रूम टेम्परेचर कॉमा इट reacts with oxygen. I am writing O2. It reacts with oxygen vigorously. Number third point should be and catches fire in the presence of water, something and catches fire. So fourth statement should be so. To prevent accidents due to catching fire, sodium always kept in kerosene. Most important give reason. So I have written here IMP, reaction with oxygen, reaction of metals with oxygen. In that this reaction also important, as giving one example for this is also important, and it is a type of combination reaction. Two reactants combine together to form one product. So it is a type of combination reaction also according to our third chapter. And one more give reason was there, why sodium is kept in kerosene. Okay, I think you have understood. Now when the metal oxides, they are when we mix them with in water, they forms the alkalis, or they mostly they are water soluble, or they are, you can easily, what I have written, they are basic in nature. Okay, according to your textbook, see, magnesium oxide reacts with water to form an alkali. Even also sodium oxide, when we mix it in water, it forms sodium hydroxide, that is alkali, means base. So it is said that all metal oxides are basic in nature. मॅग्नेशियम ऑक्साईड पासून मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिळतं, सोडियम ऑक्साईड पासून सोडियम हायड्रॉक्साईड मिळतं. वेन वी मिक्स देम और वेन वी डिझॉल्व देम सच पावडर, मोस्टली सॉलिड फॉर्ममध्ये असते, आणि ही पावडर आपण वॉटर बरोबर मिक्स केली की आपल्याला मिळतं अल्कली. नाउ नेक्स्ट रिॲक्शन इज reaction of metals with water. It is also very important for one type of marks of question. So I am using the same board, I am rubbing it, writing the next reactions. Now reaction of metals with water also very important, because there are the questions for 1 mark. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स याच्यावर विचारले जाऊ शकतात. कोणते मेटल्स पाण्याबरोबर लवकर रिॲक्ट होतात, कोणते कमी रिॲक्ट होतात, आणि काही कोल्ड और हॉट वॉटरबरोबर रिॲक्ट होतच नाही, बट दे रिॲक्ट विथ द स्टीम और वेपर ऑफ वॉटर ओनली. सो आर थर्ड रिॲक्शन related to the reaction of metals, I am going to explain the next reaction of metals, that means reaction of metals with water, third. Chalo, now on page number 95, if you observe it, according to your textbook, see, two metals, sodium and potassium, the two metals, they react with water vigorously, they also can catches fire, and always when any metal react with water, it liberate hydrogen gas. म्हणून लक्षात ठेवताना आपल्याला त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. जसं मी याचा फॉर्म्युला, एक नॉर्मल फॉर्म्युला याच्या पुढे जर लिहून ठेवला, तर मी काय लिहिल तिथे, मेटल प्लस ऑक्सिजन प्लस ऑक्सिजन गिव्स मेटल ऑक्साइड.
जो मेटल यूज कराल त्याचं ऑक्साईड मिळेल सेम. जेव्हा कोणताही मेटल वॉटरबरोबर रिॲक्ट होतो इट लिबरेट हायड्रोजन गॅस. मेटल प्लस वॉटर, आणि या रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवायचं अल्कली फॉर्म होते, दॅट इज हायड्रॉक्साईड एखादं, आणि प्लस हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. सो अकॉर्डिंग टू द सिम्बल्स किंवा फॉर्म्युला वाईज लिहिलं तर आपल्या येईल मेटल प्लस वॉटर गिव्ज अल्कली प्लस हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. ओके, नाव अँड हीट प्रोड्यूस होते. या रिॲक्शनमध्ये प्लस हीट लिहिल मी कोणासाठी, फक्त हायड्रोजन आणि पोटॅशियम आणि सोडियमसाठी. हे दोन मेटल खूप पटकन पाण्याबरोबर रिॲक्ट होतात आणि फॉर्म करतात त्या मेटलचं अल्कली हायड्रॉक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. सो टू मेटल्स पोटॅशियम अँड सोडियम reacts with water vigorously and hydrogen gas get liberated with heat. So the reaction is sodium plus water. It will evolve hydrogen gas with its alkali म्हणजे hydroxide plus hydrogen gas. You are able to balance the chemical reaction easily. सो अकॉर्डिंग टू युअर टेक्स्टबुक हायड्रोजनला बॅलन्स करावं लागेल तुम्हाला, त्याच्यामुळे दोन्ही मॉलिक्यूल आपल्याला 2 टाइम्स कन्सिडर करायचे. 2 टाइम्स. सो अगेन 2 मॉलिक्यूल ऑफ NaOH, देन हायड्रोजन गॅस अँड प्लस हीट, और learn the chemical reaction. 2 metals react with water vigorously and with liberating hydrogen, heat is also liberated, sodium and potassium. In your textbook the reaction of potassium is also shown in the same way. Now the remaining 2 metals, here I have given 2 example. I will write that number A, B and C. 3 याच्यामध्ये आपण रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर कन्सिडर करू. पहिले 2 मेटल सोडियम अँड पोटॅशियम ते वॉटर बरोबर कसे विगरसली रिॲक्ट होतात. प्लस हायड्रोजन गॅस तयार होणार, प्लस हीट तयार होणार अँड अल्कली. ओके, किंवा मग हा वर्ड फक्त लक्षात ठेवा. विगरसली खूप पटकन रिॲक्ट होतात, हायड्रोजन गॅस तयार होतो, हीट तयार होते त्या रिॲक्शनमध्ये आणि त्या मेटलचं अल्कली तयार होतं. दुसरा एक एक्झाम्पल दिले तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये. अकॉर्डिंग टू युअर टेक्स्टबुक कॅल्शियम वॉटरबरोबर स्लोली आणि लेस विगरसली रिॲक्ट होतो. ओके, हे 2 हायली रिॲक्ट होतात, पटकन वॉटरबरोबर फास्ट रिॲक्शन होते. कॅल्शियमची रिॲक्शन लेस विगरसली आहे, स्लो असते. इन दिस रिॲक्शन ऑल्सो कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार, CaOH ट्वाईस तयार होणार, परत हायड्रोजन गॅसेस तयार होणार आणि थोडी प्रमाणामध्ये अगदी स्लाईटमध्ये हीट फॉर्म होते या रिॲक्शनमध्ये. वेन कॅल्शियम रिॲक्ट्स विथ वॉटर इट इज व्हेरी स्लो रिॲक्शन. कॅल्शियम रिॲक्ट्स विथ वॉटर लेस vigorously. In this reaction also calcium hydroxide means alkali is also formed, hydrogen gas is also liberated with very few amount of heat. And the third, or I will explain related to the metals. In third point, according to your textbook, see 3 metals are given: aluminium, iron and zinc. Aluminium Fe, that is ferrous, iron and zinc, these metals do not react with hot water or cold water directly, but they react with the steam or water vapor only. They react with steam of water
and again the same but for this reaction, म्हणून हे थोडे ऑप्शनल लक्षात ठेवा. हे कोल्ड किंवा हॉट वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाही, स्टीम बरोबर होतात. पण जसं पहिल्या दोन रिॲक्शनसाठी मी सांगितलं अल्कली फॉर्म होते, ॲल्युमिनियम आयन आणि झिंकसाठी मात्र त्यांचे ऑक्साइड्स फॉर्म होतात, मेटल ऑक्साइड्स, पण सेम हायड्रोजन गॅस तयार होणारच या रिॲक्शनमध्ये पण. म्हणून कॉमन सेन्स, मेटल्स जेव्हा वॉटर बरोबर रिॲक्ट होतात दे लिबरेट हायड्रोजन गॅस. इट इज द सिम्पल कन्सेप्ट. अँड अकॉर्डिंग टू द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल, कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे त्यांची रिॲक्शन कशी होणार. जे जास्त रिॲक्टिव्ह असतात ते विगरसली रिॲक्ट होतात वॉटर बरोबर अँड दे फॉर्म देअर अल्कलीज विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस आणि काही प्रमाणामध्ये हीट प्रोड्यूस होते. पण हे जे तीन आहेत ॲल्युमिनियम, आयन आणि झिंक, दे ऑल्सो रिॲक्ट्स विथ वॉटर. Sorry, they do not react with cold or hot water, but they react with steam to liberate hydrogen gas, but their oxides are formed, metal oxides are formed. So in your textbook, please underline those particular metals. The names of metals are printed in your textbook. कोणते हायली विगरसली फास्ट रिॲक्ट होतात वॉटर बरोबर, कोणत्या मेटल हा लेस विगरसली रिॲक्ट होतो, रिॲक्शन टेक्स प्लेस व्हेरी स्लोली. इन दॅट रिॲक्शन ऑल्सो अल्कलीज अँड हायड्रोजन गॅस आर फॉर्म. बट इन दिस फॉर these three metals, aluminum, iron and zinc, they react with steam only and forms metal oxides with the liberation of hydrogen gas. Now the next reaction of metals according to your textbook is given with acids. वॉटरची झाली आपली. आता म्हणून मी फक्त सिम्बॉलिक ठेवते तिथे. अल्कली और हियर आय एम रायटिंग इन्स्टेड ऑफ, समटाइम्स अल्कली ऑल मेटल ऑक्साइड्स फॉर्म होतात and sometimes plus heat. Suppose I am writing here hydrogen gas, alkali plus hydrogen plus, sometimes heat form होते. Now reaction of metals according to your textbook with acids, most important. These reactions are also very important. Reaction of metals with acids. आणि जवळजवळ ह्या सगळ्या रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहेत. जेव्हा कुठलाही मेटल ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो, इट फॉर्म इन दिस रिॲक्शन ऑल्सो हायड्रोजन गॅस गेट लिबरेटेड. अँड अकॉर्डिंग टू युअर टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 95, इफ यू ऑब्झर्व द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स इट शोन with the sign greater than. That means magnesium is more reactive than aluminum, aluminum is more reactive than zinc, zinc is more reactive than ferrous. This question is also very important according to the reactivity series for MCQ type questions. ते त्या वेळेला येईल तेव्हा मी सांगेन तुम्हाला. रिॲक्टिव्हिटी सिरीज आपल्याला शिकायचीच आहे, पण त्या अगोदर इथे काय लक्षात घ्याल, वेन metals react with acids, the hydrogen gas get liberated and जे ॲसिड आहे त्याप्रमाणे सल्फाइड्स, त्या मेटलचं सल्फाइड किंवा त्या मेटलचं क्लोराईड तयार होईल किंवा नायट्रेट तयार होतं. म्हणजे ॲक्च्युली नायट्रोजन ॲसिडवरची रिॲक्शन हा वेगळा पार्ट आहे अजून. पण बरेचसे मेटल हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड बरोबर इझिली रिॲक्ट होतात. दे फॉर्म्स क्लोराइड्स ऑर सल्फेट. सल्फ्युरिक ॲसिड असेल तर त्या मेटलचं सल्फेट तयार होणार. हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्शन असेल तर जो मेटल असेल त्याचा क्लोराईड तयार होणार आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होणार. सो इन दिस द सिम्बॉलिक आपलं रायटिंग हे कसं येईल की मेटल प्लस ॲसिड gives metal plus acid gives
मेटल सल्फाईड किंवा मेटल क्लोराईड तयार होतं, प्लस हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. त्या रिॲक्शनमध्ये जवळजवळ सगळेच मेटल ॲसिड्स बरोबर रिॲक्ट होतात, मोस्टली हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड. आणि त्या रिॲक्शनमध्ये जे ॲसिड असेल त्याप्रमाणे सल्फाईड किंवा क्लोराईड तयार होईल, हायड्रोजन गॅस तयार होईल. खूप इझी रिॲक्शन्स आहेत. आणि याला तुमच्या 3rd चॅप्टरमध्ये पण रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट रिॲक्शन तुम्ही शिकलेले आहात. सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रिॲक्शन शिकलेलो आहोत. त्यामुळे रिॲक्शन्स आर व्हेरी इझी. कोणताही मेटल घ्या, सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड कन्सिडर करा. सपोज मी कन्सिडर करते पहिली रिॲक्शन सोडियमची घेऊ किंवा आयन Fe प्लस H2SO4 गिव्ज. हा मेटल आहे, त्या मेटलचं सल्फेट तयार होणार. सो वी विल गेट द प्रॉडक्ट FeSO4 प्लस H2. दुसरी रिॲक्शन तुम्ही कॅल्शियम घ्या, कॅल्शियम प्लस आता मी हायड्रोक्लोरिक ॲसिड घेत आहे HCl. त्यामुळे तयार होणारे पण हायड्रोजन गॅस आहे H2, म्हणून आपल्याला इथे 2 मॉलिक्युल्स कन्सिडर करायचे. सो वी विल गेट CaCl2 प्लस हायड्रोजन गॅस. इथे क्लोराईड तयार झालं, इथे सल्फेट तयार झालं. अजून एक रिॲक्शन घेऊ आपण, सोडियमची प्लस HCl घेतली, सेम. आता 2 टाइम्स आपल्याला HCl वापरायचं. इट गिव्ज NaCl प्लस H2. रिॲक्शन आपली बॅलन्स नाही आहे. Cl H2 तयार होणार आहे म्हणून 2 टाइम्स हायड्रोजन घ्यावाच लागेल आपल्याला इथे. ओके, 2 टाइम्स हायड्रोजन घ्यावाच लागेल. प्लस NaCl तयार होणार आहे, ते NaCl2 नसतं, सोडियम क्लोराईड आहे फक्त, म्हणून आपल्याला इथे 2 टाइम्स सोडियम आणि इथे 2 टाइम्स NaCl कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 4 रिॲक्शन दिलेलं आहे, व्हेरी इझी रिॲक्शन. आत्तापर्यंत बोर्ड एक्झामला ॲसिडच्या रिॲक्शनशी रिलेटेड क्वेश्चन आलेला नाही आहे, कारण या टाईपच्या रिॲक्शन आपल्या 2nd चॅप्टरमध्ये पण स्टडी करून झालेला आहे. बट नाव व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट गिवन रिलेटेड टू युअर टेक्स्टबुक, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड. इफ यू ऑब्झर्व ऑन पेज नंबर 96, the reaction of metals with नायट्रिक ॲसिड सेपरेटली दिली आहे बघा. सल्फ्युरिक ॲसिडची त्यांच्या एकत्र दिल्या, पण नायट्रिक ॲसिडची बघा. रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड ऑन पेज नंबर 96 म्हणून एक वेगळा पॉईंट म्हणून मी इथे लिहिते. 5वी रिॲक्शन आपली, रिॲक्शन विथ नायट्रिक ॲसिड, ही थोडी सेपरेट दिली आहे. ओके, अकॉर्डिंग टू युअर टेक्स्टबुक, सी when metals react with nitric acid, when metals react with nitric acid, the nitrite salts of that particular metal is formed. Metals react with nitric acid, त्याच मेटलचं नायट्राईट तयार होणार आहे. नायट्राईट म्हणजे NO किंवा NO2 किंवा NO3 नायट्राईट्स तयार होतात त्या मेटलचं. आणि त्याबरोबर ओके ऑक्साईड तयार होतं, नायट्रोजन ऑक्साईड फॉर्म होतो परत या रिॲक्शनमध्ये. सो वेन मेटल सिम्बॉलिक जर आपल्याला लिहायचं झालं किंवा त्याच्या रिॲक्शन फॉर्ममध्ये किंवा फॉर्म्युलामध्ये आपण कसं लिहिणार आहे, मेटल प्लस नायट्रिक ॲसिड जर घेतला, तयार काय होणार आहे, त्या मेटलचं नायट्राईट, मेटल नायट्राईट तयार होणार, प्लस त्या मेटल नायट्रोजन गॅस बरोबरचे ऑक्साईड्स म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड असं लिहिल मी तिथे, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन कसे म्हणा तुम्ही त्याला. अँड प्लस या रिॲक्शनमध्ये वॉटर मॉलिक्यूल तयार होतो.
प्लस H2. जर सिम्बॉलिक आपण लिहिलं तर मेटल प्लस नायट्रिक ॲसिड गिव्स मेटल नायट्रेट प्लस नायट्रोजन ऑक्साईड किंवा ऑक्साईड ऑफ नायट्रोजन अँड वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो. अकॉर्डिंग टू युअर बोर्ड एक्झाम, नॉट मच इम्पॉर्टंट, बट बिलो दॅट if you observe the green block written the word as aqua regia. Aqua regia is the solution in which gold can easily be dissolved. Okay, gold ज्याच्यामध्ये easily dissolve होईल त्याचं नाव आहे aqua regia, and aqua regia is with the help of nitric acid. So according to your textbook, if you observe here, aqua regia is the solution of mixing hydrochloric acid and concentrated nitric acid in the ratio 3:1. Okay, HCl is to HNO3 in the proportion of 3:1 is called aqua regia. So in your textbook, in that green block, important for one type of questions of any MCQ or आपला क्वेश्चन 1A आणि B जो आहे त्यामध्ये aqua regia की मोस्टली नोबल मेटल्स ज्यांना आपण नोबल मेटल म्हणतो त्यापैकी गोल्ड अँड प्लॅटिनम कॅन बी इझिली डिझॉल्व इन aqua regia. गोल्ड अँड प्लॅटिनम आर इझिली डिझॉल्व इन aqua regia, which is the solution of hydrochloric acid and nitric acid in the proportion 3:1. And the last reaction of metals is given, reaction of metals with their oxides, other metal oxides. According to your textbook, that reaction is very important again for 3 marks type questions. Diagram will be printed, and if you observe 3 questions are given along with that. Okay, so reaction of, so remember this solution, that is aqua regia. One sec. Okay, now the last reaction of metals is with salts of other metals. According to your textbook, the diagram is printed, diagram number 8.4 on page number 96, which is very important diagram again. That means 2 test tubes are shown. In first test tube, if you observe, there is a copper nail or iron nail in the solution of copper sulfate. Copper sulfate are blue colored crystals, and when we make their solution, its solution becomes blue colored. In second test tube, if you observe, in the solution of ferrous sulfate, one copper nail is adjusted in that test tube. Diagram will be printed. Along with that diagram, if you observe 3 questions are given, A, B, C. Okay, first question is given, in which test tube a reaction has taken place. या 2 टेस्ट ट्यूब मध्ये पहिली कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये रिएक्शन होते आणि तुम्ही कसं ओळखणार, तर ऍक्च्युअली ज्या टेस्ट ट्यूब मध्ये आयर्न नेल आहे इन कॉपर सल्फेट सोल्युशन, ब्लू कलरचं जे सोल्युशन आहे त्यामध्ये पहिले रिएक्शन होते. सो in the test tube in which copper sulfate solution and iron are placed, in that test tube reaction takes place first. How will you recognize that the reaction has taken place? Because in that reaction in which test tube reaction has taken place, that is in first test tube, how did you recognize that? Because the blue colored copper sulfate solution after some time becomes colorless. This reaction takes place fast compared to the second test tube. का कसं ओळखलं तुम्ही? Because blue colored copper sulfate solution becomes colorless. And third question is, which type of reaction it is? After writing, you will easily observe that this is the single displacement reaction. Okay, Fe plus USO4, ferrous displaces this sulfate part from copper sulfate and forms its own salt with the liberation of the metal in solid form. की हा कॉपर आहे तो सॉलिड होतो तयार, आणि फेरसचं स्वतःचं एक सॉल्ट तयार होतं. सल्फेट, क्लोराइड्स, कार्बोनेट्स आर सॉल्ट.
इथे सल्फेट सॉल्ट दाखवलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. सो दिस डायग्राम इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर 3 मार्क्सचे क्वेश्चन साठी. त्यामुळे एकतर डायग्राम प्रिंटेड असेल, आयडेंटिफाय द डायग्राम. दिस एक्सप्लेन्स रिएक्शन ऑफ मेटल्स विथ द सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स अँड मे बी एनी अदर क्वेश्चन्स. कॉपर सल्फेट सोल्युशन कलरलेस होतं, त्या टेस्ट ट्यूब मध्ये रिएक्शन लवकर होते. आणि सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये रिएक्शन होते. व्हॉट द रिएक्शन आय हॅव रिटन हिअर, कॉपर प्लस FeSO4 गिव्स CuSO4 प्लस Fe. ही रिएक्शन होते बट इट टेक्स मोर टाइम compared to the first reaction. So these are the chemical reactions of metals.